हे पाटीलच पोहोचलंय आमच्या लढणं, संघर्ष करणं हे पाटीलच पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर रुसून तरी काय करावं म्हणून एक प्रेमाचं नातं तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही केलं. मी काय केलं, मी 2 दिवस राज्यात प्रत्येक गावात मराठा सेवक आहे. 26,000 गावं जरी असले तरी वाड्या पेड्या धरून 40,000च्या आसपास राज्यात आहे. माझ्याकडे जवळपास 53,000 मराठा सेवक आहे. आम्हाला कुठली बी माहिती जर 5 मिनिटात बी घ्यायची असली तरी आम्ही घेतो. म्हणजे हे पहिल्यांदा मी सांगालोय मीडिया पुढे, हे कोणाला सांगितलेलं नाही मी आतापर्यंत. आमच्याकडे तेवढी यंत्रणा असल्यामुळे म्हणलं जरा शाळा विचारा मास्तराला, मास्तर म्हणताय पुरे पैसे फीस घेतल्यात आहे, वरून तसा जिहारत नाही. मी त्या पाटील साहेबाला सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की तुम्ही हे ओबीसी मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, ओबीसी विभागाला, कारण तुम्ही ओबीसीच्या सवलती लागू केल्यात. ओबीसी विभागाकडून खाली त्यांचे आदेश पुटअप झाल्याशिवाय खालचे लोक ऍडमिशन करणार नाहीयेत. हे त्याच दिवशी सांगितलंय मी तुम्हाला, हे ओबीसी विभागाला मंत्रालयाला सांगावंच लागणार आहे, त्याशिवाय खाली होत नाही. कारण हे ओबीसीच्या सुविधा सवलती आहेत, तुम्हाला हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागणार आहे खाली आदेशित करा. तुम्हाला चंद्रकांत दादांच्या सांगावं लागणार आहे आणि दादाजी भुसे साहेबांच्या मंत्रालयाला सुद्धा सांगावं लागणार आहे की करा, तेव्हा हे कुठंतरी आमचं कडीला लागणार आहे. नसतं हे सोपं नाहीये. मग एवढं हे आमच्या होऊन जाईल 5 वर्षाचं शिक्षण, 1 वर्षाचं शिक्षण तरी लागू नाही व्हायचं नाही आपण करू, तोवर आम्ही संपून जाऊ आमचे विद्यार्थी. म्हणून आता तुम्ही सांगितलं फीस वापस देईन, त्याच्यामुळे आमचा तिथं बी काय त्यातली अडचण नाही राहिली. फक्त आता ते सातारा संस्थांचा जे विषय राहिला ना, तो लवकर मार्गी लावून घ्या. तो तुम्हाला म्हटलं दादा ना, आपण ते तुम्हाला विखे पाटील साहेबांनी देखील मागच्या आठवड्यात ते सांगितलं, एजीकडे ओपिनियनला पाठवलंय, त्यांनी 30 तारखेपर्यंतची वेळ घेतली आहे. कारण त्यांचं असं म्हणणं पडलं की बऱ्याच विषयावर याच्याची चर्चा, अभ्यास, अनेक लोकांची चर्चा करावी लागेल. ते आल्यानंतर तात्काळच आपल्याकडे पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांनी आम्ही येऊ. इथं काय केलं होतं, आपण मागणी केली होती मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करायचं. इथं काय गोळ घालून ठेवलाय, मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली, आरक्षण शब्द आहे, आरक्षण शब्द काढावा लागेल. ते तुम्ही विखे पाटलांना तुम्हाला पण सांगितलं आम्ही त्याशी, आणि मेसेज पण करून टाकला होता की त्यात आपल्याला ते मराठा आणि कुणबी सेपरेट मंत्रालय पाहिजे, म्हणजे जेणेकरून मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला ही होणार नाही. आरक्षण म्हणल्याच्या नंतर वेगळा विषय ना, याच्यामुळे काय होईल, आरक्षण मराठा आरक्षण कक्ष म्हणल्यावर तो विषयच होत नाही, डायरेक्ट तो दुसरीकडे चाललाय. आरक्षण शब्दाचा तिथं काही संबंध नाही त्यांच्यामध्ये. तुम्ही मात्र ती बदल करा तेवढा, तो पण घेऊन टाका. ईडब्ल्यूचे तर सगळेच घ्यायचे म्हणून सांगितले तुम्ही. 2014 पासूनचे सगळेच एकदाच विषय संपवा. 2014 पासून एकदा ECBCचं गेलं मध्ये, त्याच्यानंतर पोरांनी जर चुका केल्या तर घ्यायचं तर घ्या, नाही तर तिथून पुढे घेऊ नका. पण इथून पाठीमागचा सगळा राडा काढून टाका. म्हणजे महाराष्ट्रात एक असा संदेश जाईल की मराठ्यांचे जे पोरांची फसवणूक झाली इथून मागं किंवा जे निवड झाली ते आले नाहीत ना, आम्ही एकदाच राडा काढला त्यांचा, पुन्हा इथून पुढे सांगू नका असं म्हणलं तरी चालन भाऊ. कारण इथून पाठीमागे झालेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळं पुन्हा आम्हाला ताण नाही होणार. एकदाच ईडब्ल्यूचे सगळे घेऊन टाका, हाय तेवढी बी, आणि ECBCचे पण काहीच ठेवू नका. आजपर्यंत 2014 पासूनच्या आजपर्यंत एक पण ठेवू नका. तसं ते निर्देश दिलेत. त्यामुळे आम्हाला ते 15 दिवस